नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो. आज आपण शारीरिक शिक्षण आणि आरोग्य शिक्षण या विषयीची व्हिडिओ क्लिप बनवत आहोत. कारण शारीरिक शिक्षणाचा जीवनामध्ये फार मोठा वाटा आहे. शारीरिक शिक्षणातूनच जीवन घडेल, आरोग्य शिक्षणातूनच जीवन घडणार आहे. पुढच्या पिढ्या जर आपल्याला सशक्त बनवायच्या असतील तर हाही अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हा अभ्यास फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर लहान थोर सर्व या व्हिडिओ क्लिपच्या मार्गदर्शनातून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणत शारीरिक सुदृढतासुद्धा करू शकतात. तत्पूर्वी आपल्या या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेजारचेच बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त बंधू भगिनींना शेअरही करा. चला तर मग आपण बघूया आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता आणि विकासात्मक व्यायाम. तर कशा पद्धतीने आपल्याला व्यायाम करता येईल. सर्वोच्च स्तरावरील प्रथित यश खेळाडूंची मैदानावरील शारीरिक कामगिरी आणि मला जिंकायचंच आहे ही मानसिक ईर्ष्या यामागे परिश्रमपूर्वक केलेला अव्याहत सराव कारणीभूत असतो. म्हणजे जी विजयी होण्याची जी मानसिकता आहे ना, ही महत्त्वाची आहे. मला जिंकायचंच आहे ही जी मानसिकता आहे, याच्याने ही जी ईर्ष्या निर्माण होते, याच्यामागे परिश्रमपूर्वक अव्याहत सराव केलेला असतो, तो कारणीभूत असतो. व्यायाम, मैदानी उपक्रम, पूरक खेळांचा सराव, कसरती यामुळे खेळाडूंच्या विविध शारीरिक क्षमतांचा विकास होतो आणि त्यांना शक्ती, स्फूर्ती, गती, चापल्य प्राप्त होते. या शारीरिक बदलांचा अनुकूल परिणाम खेळाडूच्या मानसिकतेवरही होतो. असा खेळाडू नेहमी आनंदी, उत्साही, आव्हानांना सामोरे जाण्यास सदैव सज्ज असतो. या गुणांमुळे असा खेळाडू जीवनात निश्चितच ध्येयप्राप्ती करू शकतो. लक्षात घ्या, व्यायाम, मैदानी उपक्रम, पूरक खेळांचा सराव, कसरती यामुळे खेळाडूच्या विविध शारीरिक क्षमतांचा विकास होतो. म्हणजे शारीरिक सुदृढता त्याच्यात निर्माण होते, विकास होतो आणि त्यांना शक्ती आणि स्फूर्ती, गती आणि चापल्य प्राप्त होते. कारण जीवनात चापल्य महत्त्वाचंच आहे, गती महत्त्वाचीच आहे. या शारीरिक बदलांमुळे अनुकूल परिणाम खेळाडूच्या मानसिकतेवरही होतो. शरीरमाध्यम खलु धर्म साधनम जे म्हणतात त्या पद्धतीने की शारीरिक सुदृढतेचा परिणाम हा मानसिकतेवर पण होतो. असा खेळाडू नेहमी आनंदी असतो, उत्साही असतो, तसेच आव्हानांना सामोरे जाण्यास तो सदैव सज्जही असतो. या गुणांमुळे खेळाडू जीवनात निश्चितच ध्येयप्राप्ती करू शकतो. ज्याही क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात तो त्याचं ध्येय प्राप्त करू शकतो. म्हणून खेळाडू असणं हे फार गरजेचं आहे. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांमध्येही आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द तयार व्हावी. जेही आव्हान असेल, सामोरे जाण्याची जिद्द तयार झाली पाहिजे आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा पूर्णतः विकास व्हावा. शारीरिक आणि मानसिक क्षमता ज्या आहेत त्यांचा पूर्णतः विकास व्हावा, यासाठी शारीरिक शिक्षण या विषयात विविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. अशा प्रकारे शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकसित, सुदृढ, निरोगी, उत्साही युवा पिढीतूनच देशाला उद्याचे निरोगी व सुसंस्कृत नागरिक मिळतील आणि शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होईल. लक्षात घ्या, हा जो शारीरिक शिक्षण विषय किती महत्त्वाचा आहे याचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे. या विषयात विविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकसित, सुदृढ, निरोगी, उत्साही युवा पिढीतूनच देशाला उद्याचे निरोगी व सुसंस्कृत नागरिक मिळणार आहेत. सुसंस्कृत नागरिक मिळणार ही फार मोठी जमेची बाजू आहे. कारण नागरिक तर आहेत, पण ते नागरिक सुसंस्कृत असले पाहिजे, निरोगी असले पाहिजे.
हेच शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. शारीरिक शिक्षणामुळे स्वतःचे जीवन शिस्तबद्ध होते. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. शिस्तबद्ध जीवन असलं पाहिजे. शिस्तीतूनच राष्ट्र उभं राहतं. शिस्तबद्ध जीवन होते, त्यामुळे नियमितपणे व्यायाम करण्याची सवय लागते. हा महत्त्वाचा भाग आहे. व्यायामामुळे होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांची व फायद्यांची जाणीवही साधकांना स्वाभाविकपणे होते. थोडक्यात शारीरिक शिक्षण म्हणजे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली. त्यामुळे तणावमुक्त, आनंदमय आणि परिपूर्ण होऊ शकते जीवन. परिणामी जीवनाचा दर्जा उंचावून आयुष्यमान वाढू शकते. लक्षात घ्या, शारीरिक शिक्षण म्हणजे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे जीवन जे आहे, जीवन तणावमुक्त आणि आनंदमय होणार आणि परिपूर्णसुद्धा होणार. आणि त्याचा परिणाम काय होणार की जीवनाचा दर्जा उंचावून आयुष्यमानसुद्धा वाढणार आहे. हे लक्षात घ्या. जीवनाचा दर्जा उंचावेल, आयुष्यमान वाढेल, निरोगी, आनंदमय, तणावमुक्त जीवन सगळ्यात महत्त्वाचं. आज जर आपण पाहिलं तर आज बरेचसे तरुण, बरेचसे नागरिक वैफल्यग्रस्त आहेत, तणावात जीवन जगत आहेत. आणि तणावमुक्त जीवन जर जगायचं असेल तर शारीरिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शारीरिक शिक्षणाचे उद्देश आणि व्याप्ती. शारीरिक शिक्षणाचे धडे घेणारा प्रत्येकजण उत्कृष्ट खेळाडू होईलच असे नाही, तशी अपेक्षाही नाही. मात्र शारीरिक, बौद्धिक, मानसिक व नैतिक असा सर्वांगीण विकास झाल्याने अशा व्यक्ती शिस्तप्रिय, संतुलित, निरामय दीर्घायुष्य जगू शकते. शारीरिक शिक्षणाचे प्रमुख उद्देश आपण खाली बघू, पण आता तत्पूर्वी हे लक्षात घ्या, शारीरिक शिक्षणाचे धडे घेणारा प्रत्येकजण उत्कृष्ट खेळाडू होईलच असे नाही आणि तशी अपेक्षाही नाही. तशी अपेक्षाही नाही. कारण आपल्याला वाटतं खेळायला जातो म्हणजे तो लगेच जिल्ह्यावर, राज्यावर, राष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे. पण तसं काही नाही. शारीरिक चापल्य वाढतं आहे, त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या जगण्यामध्ये काहीतरी बदल होत आहेत, शारीरिक बदल होत आहेत, शारीरिक वाढ होते, व्यक्तिमत्वाचा विकास होतो आहे. ह्या गोष्टी जरी झाल्यात तरी आपल्याला खूप काही आहे. मात्र शारीरिक, बौद्धिक, मानसिक, नैतिक असा सर्वांगीण विकास झाल्याने अशी व्यक्ती शिस्तप्रिय, संतुलित, निरामय आणि दीर्घायुष्य जगू शकते. हे फायदे मात्र शारीरिक शिक्षणातून होणार आहे. आता शारीरिक शिक्षणाचे उद्देश आपण बघूया, प्रमुख उद्देश बघूया. त्यात पहिला उद्देश जो आहे, वय, उंची, वजन यानुसार अपेक्षित शारीरिक क्षमता प्राप्तांक मिळवणे. म्हणजे आपल्या वयानुसार आपली उंची, वजन असलं पाहिजे, हे प्राप्तांक मिळवले पाहिजे आपण. श्वसन संस्था, पचन संस्था आणि स्नायू संस्था या योग्य प्रकारे कार्यरत ठेवून शरीर सुदृढ बनवणे. श्वसन संस्था चांगली पाहिजे, पचन संस्था चांगली पाहिजे आणि स्नायू संस्था बळकट पाहिजे. त्यांचं योग्य प्रकारे कार्य चालू राहिलं पाहिजे, त्यांना सुदृढ बनवणे हेही एक उद्देश आहे. हाही उद्देश आहे. स्नायू संस्था आणि मज्जासंस्था, स्नायू संस्था आणि मज्जासंस्था यांचा समन्वय साधेल अशा सवयी अंगी बाणवणे, हाही एक उद्देश आहे. चौथा उद्देश आहे, अंगी चपळाई वाढवण्यासाठी जलद हालचालींचा सराव करणे, विविध हालचालीत तोल व समन्वय साधणे. पाचवा उद्देश आहे, शारीरिक, नैसर्गिक वाढीस पूरक असे जोमदार, मनोरंजक उपक्रम आखणे व त्याबाबत आवड निर्माण करणे. सहावा उद्देश, विविध स्पर्धांद्वारे शारीरिक शक्ती आजमावणे, त्याद्वारे धैर्य व झुंजारपणा विकसित करणे. सातवा उद्देश, बंधुभाव, संघवृत्ती, परस्पर सहकार्य
आज्ञाधारकपणा, श्रमप्रतिष्ठा या गुणांचे परिपोषण करणे. लक्षात घ्या, खेळाडूमध्ये हे गुण तयार होतात. त्याच्यात समायोजन तो शिकतो, एकमेकांशी आदराने वागतो, गुरुजनांशी आदराने वागतो, श्रमप्रतिष्ठा, संघभावना त्याच्यात रुजते. हाही एक उद्देश आहेच. 8वा उद्देश आहे खेळाडू वृत्ती, स्वयंशिस्त आणि नेतृत्व गुणांचा विकास करणे. त्याच्यामध्ये हे 3 गुण आणखीन मिळतात. हाही एक उद्देश आहे, खेळाडू वृत्ती, स्वयंशिस्त आणि नेतृत्व गुणांचा विकास करणे. वरील उद्देश साध्य करताना शारीरिक शिक्षणाची व्याप्तीही वाढते. या शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये कठोर मेहनतीची तयारी, जबाबदारीची जाणीव, नीटनेटकेपणा, काटेकोरपणा इत्यादी सकारात्मक बदल घडून येतात. पॉझिटिव्हिटी. इतकेच नव्हे तर मनाची एकाग्रता साधणे ही यामुळे सहज शक्य होते. हे महत्त्वाचा फायदा हा पण होतो, व्याप्ती आहे, मनाची एकाग्रता साधली जाते. ही सर्व उद्दिष्टे प्राप्त करणारा विद्यार्थी विविध क्षमतांच्या प्रकट आविष्कारातून आनंद मिळवू शकतो. खेळाडू विद्यार्थी हा अत्यंत चांगल्या प्रकारे आनंद मिळवू शकतो. शारीरिक शिक्षण आणि आरोग्य शिक्षण या एकाच नाण्याच्या 2 बाजू असून त्यांचा एकमेकांशी दृढ असा परस्पर संबंध आहे. लक्षात घ्या, जो आपल्याला शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण आणि आरोग्य शिक्षण हा जो विषय आहे, हे दोघंही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि यांचा परस्पर दृढ संबंध आहे एकमेकांशी. शारीरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला आरोग्यविषयक तत्त्वांची, पर्यावरणाची तसेच शारीरिक शिक्षणाच्या तात्विक बाजूची जाणीव करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणजे शारीरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला आरोग्यविषयक तत्त्वांची, पर्यावरणाची आणि शारीरिक शिक्षणाच्या तात्विक बाजूची जाणीव करून देणे गरजेचं. नुसतं खेळ खेळतोय, खेळ खेळायचे, खेळ खेळता यायला लागला म्हणजे मी चांगला खेळाडू आहे असं न समजता हे जे गुण आहेत हे सुद्धा आपल्या अंगी बाणवता आहेत का? खेळासोबतच आपला मानसिक वैचारिक विकास होतो आहे का? समायोजनाची भावना, संघवृत्ती, एकसंगता हेही गुण आपल्यात रुजत आहे का? हेही बघणं आवश्यक आहे. आता आपण शिक्षणाचे उद्देश आणि व्याप्ती पाहिली. आता आपण बघूया आरोग्य शिक्षणाचे उद्देश आणि व्याप्ती. शरीराच्या उत्तम वाढीसाठी उत्तम आरोग्य असणे गरजेचे आहे. उत्तम वाढ जर पाहिजे असेल तर उत्तम आरोग्य पाहिजेच आहे. आहार, विश्रांती आणि स्वच्छता यांचा आरोग्याशी फारच निकटचा संबंध आहे. आरोग्य शिक्षणाचे प्रमुख उद्देश बघूया आपण. पहिला उद्देश वैयक्तिक स्वच्छतेविषयी जाणीव करून देणे. वैयक्तिक स्वच्छता, मग शारीरिक स्वच्छता असो, वैचारिक स्वच्छता असो, स्वच्छतेची जाणीव करून दिली पाहिजे. समतोल आहाराबाबत योग्य दृष्टी विकसित करणे. समतोल आहार घेतला पाहिजे. 3. आरोग्यविषयक योग्य सवयी लावणे तसेच स्वतःची अशी दिनचर्या निश्चित करणे. दिनचर्या असली पाहिजे. 4. विश्रांती, झोप, पचनसंस्था, व्यायाम, आहार यांचा परस्पर संबंध निदर्शनास आणणे. परस्पर संबंध पाहिजे. 5वा उद्देश आहे रोग नियंत्रण, रोग निवारणासंबंधी जागरूकता वाढवणे. आपत्काल दरम्यान अथवा अपघात घडला असल्यास आवश्यक उपाययोजना आणि प्राथमिक उपचारांविषयी योग्य माहिती देणे. एखादा मुलगा पडला, झडला, लागलं, फ्रॅक्चर झालं तर त्याला प्राथमिक उपचारांची माहिती असणं गरजेचं आहे. 6वा उद्देश आहे परिसर स्वच्छता. परिसर स्वच्छता,
पर्यावरण संतुलन आणि आरोग्य यांचा सहसंबंध स्पष्ट करून जागरूकता आणणे. वरील उद्देश साध्य करतानाच विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक जाणीवही वाढते. वैयक्तिक सुदृढता मिळवण्यासाठी असा विद्यार्थी अधिक सजग बनतो. त्यामुळे तो कुटुंबातील व समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याबाबतही जागरूक होतो. त्यातूनच त्याला वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीचे भान येते. अशा प्रकारे आपण आरोग्याचे उद्देश पाहिले. आता आपण बघूया रुधिराभिसरण आणि दमदारपणा. हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या शरीराची क्षमता आणि चलनवलन या दोन गोष्टी रुधिराभिसरण आणि श्वसन या दोन संस्थांवर प्रामुख्याने अवलंबून आहेत. आपण श्वास घेतो तेव्हा फुफ्फुसांद्वारे रक्तामध्ये प्राणवायू शोषला जातो. आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेस फुफ्फुसाद्वारे रक्तामध्ये प्राणवायू शोषला जातो. आपल्या शरीराला, हृदयाला रक्तपुरवठा केला जातो. हृदयाकडून रक्तपुरवठा होत असतो शरीराच्या प्रत्येक पार्टला. त्यामुळे चलनवलनासाठी हवी असणारी आवश्यक ऊर्जा या प्राणवायूद्वारे मिळते. श्रमाचे काम करताना, धावताना, खेळताना जेव्हा शरीराला अधिक ऊर्जेची गरज पडते तेव्हा या दोन संस्था ताण पडू देत नाहीत. ताण पडू न देता आपले काम किंवा क्रिया व्यवस्थित चालेल याचा प्रयत्न करतात. कोणत्या दोन संस्था? श्वसन संस्था म्हणजे फुफ्फुसे आणि हृदय. त्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. नियमित व्यायाम केला पाहिजे. आपला दम, श्वास आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही उत्तेजक व्यायाम प्रकारांचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे. यंदा आपण अशाच काही नव्या व्यायाम प्रकारांची ओळख करून घेणार आहोत. एव्हाना आपण जे चित्र पाहणार आहोत त्यावरून व्यायामाचे प्रकार, आपण करायचे व्यायाम हे योग्य प्रकारे कसे करायचे हे तुम्हाला अवगत झाले आहे. पुढे दिलेल्या चित्रातून व्यायाम स्वतः समजून घ्या आणि नियमित करा. उत्तेजक व्यायाम प्रकार बघा. 4 कृती करायच्या आहेत. मूळ स्थितीत उभं राहायचं सावधान स्थितीमध्ये. नंतर हे पहिल्या चित्रात दिल्याप्रमाणे ही पहिली स्टेप आहे. हात समोर घ्यायचे, छातीच्या सरळ, खांद्याच्या सरळ रेषेत हात पाहिजेत. आणि दुसऱ्या स्थितीला पुन्हा सावधान. तिसऱ्या स्थितीत दोघा हात खांद्याच्या सरळ रेषेत आणि चौथ्या स्थितीत सावधान. 1 1 2 3 4 हा झाला पहिला व्यायाम प्रकार. दुसरा व्यायाम प्रकार मूळ स्थितीत म्हणजे सावधान स्थितीत. नंतर दोघं पाय बाजूला घ्यायचे, हात दोघं खांद्याच्या सरळ रेषेत राहणार. पुन्हा सावधान स्थितीत यायचं. तिसऱ्या अंकाच्या वेळेस पायात अंतर, दोघं हात खांद्याच्या सरळ रेषेत उंच डोक्याच्या वर. चौथ्या अंकाला पुन्हा सावधान स्थितीत. तिसरा व्यायाम प्रकार मूळ स्थितीत यायचं आहे. पहिलं दोघं पायात अंतर घेऊन हात समोर. तिसऱ्या स्थितीत, दुसऱ्या स्थितीत हात फिरवायचे आहेत आणि चौथ्या अंकाला मूळ सावधान स्थितीत यायचं आहे. हे झाले हातांचे व्यायाम प्रकार. आता आपण कमरेचा व्यायाम प्रकार बघणार आहोत. या कमरेच्या व्यायाम प्रकारामध्ये इथेही तुमचं चित्रावरून लक्षात आलं असेल, सावधान स्थितीत आहोत.
दोघं पाय बाजूला, दोघं हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला, कमरेत वाकायचे, पुन्हा सरळ उभं राहायचं आहे अशा पद्धतीने आणि चौथ्या अंकाला सावधान. अशा प्रकारे सलग 4 वेळा 1 ते 16 अंकावर हा व्यायाम प्रकार आपल्याला करायचा आहे. हा दुसरा व्यायाम प्रकार कमरेचाच आहे, पण उभे राहू नये. सावधान स्थिती, दोघं पाय बाजूला, हात बाजूला, पाय बाजूला ठेवूनच हात फिरवलेले आहेत, कमरेत वाक दिलेला आहे आणि डावीकडे पूर्ण झुकून खांद्याच्या सरळ रेषेत हात आहेत. पुन्हा हात सरळ ठेवून सरळ स्थितीमध्ये तिसऱ्या स्थितीला, चौथ्या अंकाला सावधान स्थितीत, 5व्या वेळेला तसंच दोघं पायात अंतर घेऊन हात फैलावलेले आहेत आणि डाव्या बाजूला, पहिल्या उजव्या बाजूला टर्न झाला, आता डाव्या बाजूला पूर्ण इकडे चेहरा आहे, पण मात्र पायांची स्थिती तशीच आहे, कमरेपासून वर फक्त वाकायचं आहे. कमरेत पीळ पडला पाहिजे, पोटाला पीळ पडला पाहिजे. 7व्या स्थितीला सरळ, 8व्या स्थितीला सावधान. अशा प्रकारे सलग 2 वेळा 1 ते 16 या अंकावर व्यायाम प्रकार करावा. पुढचा व्यायाम प्रकार आपण बघणार आहोत पायांचे व्यायाम. या पायांच्या व्यायामामध्ये सावधान स्थितीत पहिली स्थिती ज्या वेळेस आहे, पायाला जोडून आहेत, दोघं पाय एकमेकाला जोडून आहेत, हातांमध्ये हात फैलावलेले आहेत. नंतर दुसऱ्या अंकाला अशा प्रकारे गुडघ्यात वाकून दोघं हात सरळ रेषेत डोक्याच्या वरती आहे, खांद्याच्या सरळ रेषेत आहेत. तिसऱ्या अंकाला ही स्थिती, चौथ्या अंकाला सावधान, 5व्या अंकाला पुन्हा हात फैलवून पाय जोडून उभा आहे खेळाडू. 6व्या अंकाला अशा प्रकारे अर्धवट स्वरूपात गुडघे वाकलेले आहेत, पूर्ण खाली बैठक झाली नाही, हात समोर आहेत. 7व्या अंकाला पुन्हा अशा प्रकारे आणि 8व्या अंकाला सरळ सावधान स्थितीत. अशा प्रकारे सलग 2 वेळा 1 ते 16 या अंकावर हा व्यायाम प्रकार करावा. दुसरा व्यायाम प्रकार आहे मूळ स्थितीत उभा आहे, नंतर ही स्थिती घेतली आहे, डावा पाय पुढे घेऊन दोघा हात वर आहे, गुडघ्यात पाय वाकवला आहे, उजवा पाय जो आहे हा सरळ आहे. पुन्हा सरळ स्थितीमध्ये दुसऱ्या अंकाला उजवा पाय पुढे आहे, डावा पाय सरळ आहे आणि हात सरळ. चौथ्या अंकाला पुन्हा सावधान स्थितीमध्ये. अशा प्रकारे सलग 4 वेळा 1 ते 16 या अंकावर हा व्यायाम प्रकार करावा. संमिश्र व्यायाम. संमिश्र व्यायामामध्ये बघा, मुली व्यायाम करतायत, हे चित्र दिसतंय. 1, दुसरी स्थिती, तिसरी स्थिती, चौथी स्थिती, परत 5वी स्थिती, ही आणि ही स्थिती. दुसऱ्या आणि 6व्या स्थितीमध्ये परस्पर चेंज आहे, बाकीच्या सर्व स्थिती सेम येत आहेत. 7वा आणि 8व्याला मूळ स्थिती. नवव्याला पुन्हा अशा प्रकारे 10 असं वाकून आहे, 11ला उभं राहायचं आहे, पुन्हा 12 अंकाला सरळ. अशा प्रकारे उभे राहायचे, अशा प्रकारे व्यायाम करायचे आहेत. 14 आणि 10 या अंकात बदल आहे, बाकीच्या कृती समान आहेत. तर अशा प्रकारे आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता आणि विकासात्मक व्यायाम आपण बघितले. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण इथेच थांबूया. अशा प्रकारे जर तुम्ही व्यायाम करत राहिलात, आजपासून जर व्यायामाची सवय लावली, तर तुम्ही भावी आयुष्यामध्ये एक चिवट, निरोगी, सुदृढ आणि दीर्घायुषी नागरिक होणार आहात. असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच पुढचा देश घडवणार आहात, निरोगी देश घडवणार आहात. आणि आज जे दूषित हवामान, दूषित अन्न, दूषित वायू
दूषित पाणी यामुळे जे विविध प्रकारचे आजार व्याधी शरीराला जडत आहेत या व्याधींपासून या रोगांपासून तुम्ही दूर राहाल, स्वतःला जास्तीत जास्त निरोगी बनवाल आणि दीर्घायुषी निश्चितच व्हाल अशी अपेक्षा करूया आणि अशा प्रकारे हे व्यायाम तुम्ही करावे. तर आपण इथेच थांबूया. ही पूर्ण क्लिप तुम्ही ऐकली पाहिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.